हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे डॉमिनो स्टाईल व्हॉल्कॅनो चीज पिझ्झा. तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे कोमट दूध आणि हा ड्राय ईस्ट. तर त्याला आपल्याला ॲक्टिव्ह करून घ्यायचे. तर ॲक्टिव्ह करण्याची त्याची ही प्रोसेस आहे. तर आपल्याला सर्वप्रथम कोमट दुधामध्ये ईस्ट मिक्स करायचे आणि ज्या ठिकाणी हवा लागणार नाही अशा ठिकाणी आपल्याला त्याला 10 मिनटं ठेवायचे. नंतर त्याचे त्याच्यामध्ये बबल्स तयार होतात त्याचे. नंतर आपल्याला त्याचा डो बनवण्यासाठी हेल्प होते पिझ्झाचा. आणि त्याला आपल्याला बंद ठिकाणी म्हणजे ओव्हन किंवा कुकर अशा ठिकाणी त्याला पॅक करून ठेवायचं 10 मिनटं. आणि 1 कप मैदा घ्यायचा. 1 कप मैदा घेऊन 1/4 कप दूध घ्यायचं. आणि आपलं हे ड्राय ईस्ट ॲक्टिव्ह झालेलं आहे तो इथला व्हिडिओ रेकॉर्ड झाला नाही, पण आपला डो रेडी झालेला आहे. तर डोला सर्वप्रथम रोल करून घ्यायचं, चपाती जसं आपण चपाती रोल करतो त्याप्रमाणे पूर्ण. आणि आपला जो डो तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी आपल्याला 1 टेबलस्पून ड्राय ईस्ट, 1/4 कप दही आणि 1 कप मैदा. चपाती पूर्ण रोल करून घ्यायची इथं. आणि नंतर त्याला पूर्ण बटर लावायचं पूर्ण वरच्या साईडून. खाली आपण ज्या ताटामध्ये जो आपण पिझ्झा बनवणार आहे त्या ताटाला पण बटर किंवा तेल दोन्हीपैकी काही पण लावू शकतात. तेल लावू शकता नाही तर बटर लावू शकता. बटर लावलं तर बेटरच आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला छोटी एक वाटी लागणार आहे की ज्याच्यातून आपल्याला तो व्हॉल्कॅनो चीज बाहेर येणार आहे त्याच्यासाठी. तर तुमच्याकडे जेवढी स्मॉल वाटी असेल ती आपण तिथं म्हणजे यूज करू शकतो. इथं मी ताटाला बटर लावून घेतलेलं आहे. आणि ही वाटी आहे. त्या वाटीला पण दोन्ही साईडून खालून वरून आतून पूर्ण बटर लावून घ्यायचं. आणि त्याच्यावरती आपल्याला तो रोल केलेला पिझ्झाचा जो बेस आहे त्याला आपल्याला त्याच्यावरती ठेवायचे. आणि पिझ्झाचा बेस ठेवल्यानंतर फोर्कने त्याला होल करायचेत की जेणेकरून तो फुगणार नाही. म्हणजेच जो पिझ्झाचा जो असतो ना आपण मार्केटमधून आणतो सेम तशा प्रकारे तो बनतो. बट काय होतं, पण आपण तो मार्केटमधून आणतो त्याच्यामध्ये हा जो व्हॉल्कॅनोचा पिझ्झा आहे तो त्याच्यामध्ये नाही बनत. या बेसला पण पूर्ण बटर स्प्रेड करायचे नंतर. आणि बटर यूज करायच्या अगोदरना 5 ते 10 मिनटं बटर बाहेर ठेवायचं म्हणजे ते मेल्ट होताना आपल्याला पण यूज करता येतं. आणि इथं घेतलेलं आहे मायोनीज सॉस. ते 10 रुपयाचं एक पॅकेट आहे. पूर्ण 10 रुपयाला सर्व त्याचे सामान आता मार्केटमध्ये इझिली किराणा स्टोअरमध्ये भेटून जातं सर्व. तर इथं चायनीजची चटणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे मायोनीज सॉस ॲड करायचं आणि मिक्स करायचं आणि तो बेसवरती पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे फोर्कने टच करून घ्यायचं त्याला. खूप छान लागतो पिझ्झा हा. एकदम डॉमिनोजमध्ये जाऊन जो खातो ना आपण सेम टेस्ट येते या रेसिपीने. हाताने स्प्रेड केलं तर चालेल, पण काही प्रॉब्लेम नाही. चमच्यानं पण स्प्रेड होऊन जातं.
वरती पण आपल्याला स्प्रेड करायचे आणि त्याच्यामध्ये जो वाटीचा जो आहे पोर्शन त्याच्यामध्ये आपल्याला मोझरेला चीज किंवा तुमच्याकडे जे चीज असेल ना ते हे करायचं, त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यानंतर हा सॉस आहे ना आपला तो पिझ्झाचा, तो सॉस टाकायचा. मी तर माझ्याकडे जे चीज आहे तेच मी यूज करणार आहे. ग्रेटरनं ग्राइंड करून घ्यायचं त्याला. जे तुम्हाला जेवढ्या व्हेजिटेबल्स आवडतात किंवा चिकनचा जो पिझ्झा असतो, पनीर टिक्का, जेवढ्या तुम्हाला व्हेजिटेबल्स आवडतात तेवढ्या सर्व तुम्ही इथे यूज करू शकता. आणि जेवढे जास्त पिझ्झामध्ये जो चीजचं प्रमाण आहे ना तेवढं जास्त जेवढं ठेवचाल तेवढा त्याचा ओल्कॅनो बाहेर येणार. तर इथे मी व्हेजिटेबल्समध्ये घेतलेलं आहे कॅप्सिकम, टोमॅटो, ओनियन आणि पनीर. ठीक आहे, एवढं घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. अजून आपण यूज करू शकतो जे स्वीट कॉर्न असतात ना ते. पिझ्झामध्ये भरपूर प्रकारचे व्हेजिटेबल्स आपण यूज करू शकतो. तुम्हाला जसे ज्या डिझाईनमध्ये आवडतील अशा प्रकारे ते व्हेजिटेबल्स कट करून घ्यायचे आणि हे करायचे. टोमॅटोचे कट करून घ्यायचे स्लायसेस तुम्हाला जसे आवडतील असे, आणि सेम ओनियनचे पण तसेच. आणि वरतून अजून आपल्याला चीज पण यूज करायचे. चीज, बटर, चायनीजचा सॉस, हे सर्व अजून एक लेयर येणार आहे त्याच्यामध्ये. कांद्याचे काप तुम्ही अगोदरच करून घेऊ शकता. कट करून असे स्लायसेस साईडला काढून घ्यायचे. पूर्ण कांदा नाही यूज करायचा. असे त्याचे स्लाइस वेगवेगळे करायचे. आणि सॉस तुम्हाला अजून जसं आवडेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त कसा पाहिजे तसा घेऊ शकता. ठीक आहे. तर चीज तुम्हाला जेवढं चीजचं प्रमाण जास्त ठेवता येईल तेवढं जास्त ठेवायचं, म्हणजे तो पिझ्झा पण छान लागतो. आणि मेन पॉईंट आपल्या पिझ्झाचं नावच आहे वोल्कॅनो चीज पिझ्झा. त्याप्रमाणे जास्त आपल्याला चीजचा यूज करायचा आहे. आणि 180 डिग्रीवरती ओव्हनमध्ये बेक करू शकता किंवा गॅसवरती पण बेक करू शकता. त्याला एक 15 ते 20 मिनटं लागतात ह्या पिझ्झाला बेक व्हायला. खूप कमी वेळ लागतो, कारण आपले त्याचे जो आपण बेस बनवलेला आहे ना तो खूप पातळ बनवलेला आहे आणि तो तसाच लागतो. छान टेस्टी बनतो पिझ्झा. ठीक आहे. इथं मी चीज पूर्ण स्प्रेड करून टाकली आहे. जो 20 रुपयाला भेटतो ना तो पॉकेट चीजचा, तो अजून पण यूज करू शकता. जेवढा पिझ्झामध्ये चीज जास्त यूज कराल तेवढा पिझ्झा टेस्टी लागतो. इथे घेतले आहे मी ऑर्गॅनो. ते पण 10 रुपयालाच भेटून जातं पॅकेट. बघा प्राईस पण दाखवते मी इथं. ऑर्गॅनोने पिझ्झाला टेस्ट येते छान. चिली फ्लेक्स ते पण. ऑर्गॅनोने स्मेल पण छान येतो आणि टेस्ट पण पिझ्झाला येते. जे आपलं मेन आहे ते सर्व आपण इथे यूज केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही यूज करायचं असेल तर करू शकता. हे पण 10 रुपयाचं पॅकेट आहे. साईडला पण बटर लावून घ्यायचे आणि थोडंसं फोल्ड करायचे. मी थोडंसंच एकदम
लाईटली फोल्ड केलेला आहे. ऑप्शनल आहे, गरज पण नाही शक्यतो. तर इथे मी डबल त्याच्यामध्ये आलेला आहे. शॉर्ट व्हिडिओ टाकला होता यूट्यूबला, तर तो आपल्याला फास्टमध्ये करायचा असतो. त्याच्यासाठी बघा 1 मिनिटामध्ये दाखवलेलं आहे ते कसं व्हेजिटेबल्स आपल्याला हे करायचे ते. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण तुमच्या रिलेटिव्स वगैरे कोणाला जर पिझ्झा आवडत असेल तर नक्की शेअर करा, कारण पिझ्झा हा सर्वांनाच आवडतो. आणि व्हिडिओ न स्किप करता पहा, म्हणजे तुम्हाला रेसिपी डिटेलमध्ये समजेल. मी डिस्क्रिप्शनमध्ये याचे डिटेल्स देणार आहे, जे काय काय लागतं याच्यामध्ये ते सर्व. 15 ते 20 मिनटं बेक करून घ्यायचा ओव्हनमध्ये. आपला झालेला पिझ्झा रेडी. यम्मी यम्मी डिलिशियस अँड